काही पैशांसाठी या मुलीने भारताबरोबर गद्दारी केली। आयुष्य आरामामधील जीवन जगण्यासाठी या मुलीने भारताच्या संवेदनशील अशा माहिती पाकिस्तानला पुरवल्या। एवढंच नाही तर भारतामध्ये राहून पाकिस्तानमधील लोकांबरोबर संबंध ठेवले। ज्या देशाने तिला स्वतंत्रपणे जगायला शिकवलं, आज त्याच देशाबरोबर तिने गद्दारी केली। हरियाणाच्या ज्योती मल्होत्रा या मुलीच्या अख्ख्या भारतभरात सध्या चर्चा चालू आहेत। एक भारतामध्ये राहणाऱ्या मुलीचे पाकिस्तानमधील पंतप्रधानापासून लष्कराच्या प्रमुखापर्यंत सर्वांबरोबर जवळचे संबंध होते। भारतामध्ये राहणारी एक सामान्य यूट्यूबर ज्योती मल्होत्रा या मुलीचं सर्व भांड कसं काय फुटलं? भारतामध्ये तिचा जन्म झाला, भारताने तिला जगायचं शिकवलं, त्याच भारताबरोबर या मुलीने नेमकं देशाबरोबर कोणती अशी गद्दारी केली आणि तिचे पाकिस्तानामधील मोठ्या मोठ्या व्यक्तींबरोबर कसं काय संबंध होते, चला सविस्तर पाहू। ज्योती मल्होत्रा ही मूळची हरियाणाची एक यूट्यूबर। ज्योती वेगवेगळ्या पर्यटन स्थळावरती फिरून चे ट्रॅव्हल ब्लॉग्स तयार करून आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करायची। त्याचमुळे ज्योती सोशल मीडियावरती लोकप्रिय झाली। तिचा मोठा फॅन फॉलोइंग आहे। ट्रॅव्हल विथ जो असं तिच्या यूट्यूब चॅनलचं नाव। त्याच चॅनलला 3,77,000 एवढे सबस्क्रायबर आहेत। तसेच फेसबुक इंस्टाग्रामवरती देखील तिचे लाखो फॉलोअर्स आहेत। ज्योतीचे वडील ऊर्जा खात्यामधून निवृत्त झाले, त्यांच्या पेन्शनवरतीच त्यांचं कुटुंब चालत होतं। पण तरी देखील ज्योती बिझनेसमॅन असलेल्या व्यक्तीसारखं राहत होती। महागड्या हॉटेलमध्ये राहणं, विमानानं प्रवास करणं, महागडी गाडी खरेदी करणं, महागड्या फ्लॅटमध्ये राहणं। ज्योती याच दरम्यान अनेक देशही फिरून आली होती, पण तिला पाकिस्तानमध्ये जास्त फिरायला आवडायचं। ज्योती पाकिस्तानमध्ये अनेक वेळा फिरायला गेली होती आणि इथूनच सुरक्षा यंत्रणांना ज्योतीवरती संशय आला। फक्त 20,000 पगार असताना ती एवढ्या महागड्या हॉटेलमध्ये राहते तरी कशी? तिचा प्रवास खर्च, राहण्याचा खर्च करतं तरी कोण? याच प्रश्नांची उत्तर सुरक्षा यंत्रणांनी शोधली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। सुरक्षा यंत्रणांच्या तपासामध्ये निष्पन्न झालं, भारतामध्ये राहणारी ज्योती ही पाकिस्तानसाठी हेरगिरी करायची, त्यासाठी तिला भरपूर पैसेही मिळायचे। एक वेळ ज्योती चीनच्या दौऱ्यावरती गेली होती आणि चीनमध्ये तिला VIP ट्रीटमेंट मिळालं। भारतात राहणारी ज्योती जेव्हा पाकिस्तानमध्ये जायची तेव्हा तिला खास करून सुरक्षा दिली जायची। ती पाकिस्तानमध्ये कोणत्याही भागात सहजपणे जाऊ शकत होती। सर्वात विशेष म्हणजे पाकिस्तानमधील हाय प्रोफाईल पार्ट्यामध्ये ज्योती सहभागी व्हायची, त्यामुळे पाकिस्तानचे मोठे मोठे अधिकारी तिच्या संपर्कामध्ये होते आणि त्यांच्याबरोबर तिचे संबंधही झाले। ज्योतीच्या राहण्याचा, फिरण्याचा खर्च, विमानाच्या तिकिटाचा खर्च सर्व पाकिस्तानी अधिकारी करत होते। मग ते महागडं हॉटेल असो किंवा महागडी गाडी असो किंवा एखाद्या प्रायव्हेट विमानाचं तिकीट असो, ज्योतीचा हा सर्व खर्च पाकिस्तानमधील अधिकारीच करत होते। भारतामध्ये असलेली एक सामान्य यूट्यूबर मुलगी पाकिस्तानच्या संपर्कामध्ये कशी आली? तिने पाकिस्तानच्या मोठ्या अधिकाऱ्यांना कसं गाठलं? या प्रश्नाचं उत्तर असं आहे, 2023 साली ज्योती पाकिस्तानमध्ये गेली होती। त्यावेळी ती व्हिसासाठी दिल्लीमधील पाकिस्तानी उच्च आयुक्त कार्यालयामध्ये पोहोचली होती। त्याच ठिकाणी तिची ओळख दॅनिश उर्फ ऐसान उर रहीम या मुलाबरोबर झाली। त्यामधूनच त्या दोघांमध्ये जवळीक वाढली आणि दानिशच्या मदतीनेच ती पाकिस्तानामध्ये पोहोचली। पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर ज्योती पाकिस्तानच्या गुप्तहेरच्या संपर्कामध्ये आली। दुसऱ्या यात्रेदरम्यान ती पाकिस्तानामधील अली ऐसान आणि राणा शहबाज या एजंटच्या ती संपर्कामध्ये आली। ज्योती पाकिस्तानमधील एजंटच्या संपर्कामध्ये राहण्यासाठी वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या अकाउंटचा वापर करायची। त्यामधूनच या गद्दार मुलीचं पाकिस्तान कनेक्शन समोर आलंय। ज्योतीचे पाकिस्तानच्या पंतप्रधानापासून पाकिस्तानमधील अनेक लष्करी अधिकाऱ्यांसोबत संबंध आणि मैत्री आहे। ज्योतीने आपल्या देशाची संवेदनशील माहिती पाकिस्तानाला पोहोचवली अशी देखील माहिती समोर आली आहे। तिने आपल्या लॅपटॉप आणि मोबाईलच्या माध्यमातून आपल्या देशामधील सुरक्षा तळाची माहिती पाकिस्तानाला दिली आहे। तिच्या मोबाईलमध्ये असे अनेक पुरावे मिळाले जे हे सिद्ध करू शकते ज्योती भारतामध्ये राहून भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत होती, काही पैशासाठी आणि शरीर सुखासाठी। ही मुलगी ज्या देशामध्ये राहिली, ज्या देशाने तिला राहायचं शिकवलं, त्याच देशाबरोबर तिने आज गद्दारी केली। ज्योतीला तसंच तिच्या संपर्कामध्ये असलेल्या आणखीन 5 जणांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलं आहे। ज्या मुलीने आपल्या देशाबरोबर गद्दारी केली अशा मुलीला कोणती शिक्षा व्हायला हवी? कमेंट करून नक्की सांगा।